श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत कडव्यावाल्याची उसळ। उसळ म्हणू शकता किंवा भाजी म्हणू शकता, आम्ही त्याला भाजीच म्हणतो। आणि ही आमच्याकडे म्हणजे अलिबाग मधील अगदी पारंपरिक भाजी आहे। कुठल्याही सणाला आमच्याकडे वालाची उसळ केलीच जाते। म्हणजे गणपती उत्सव असो, गणेश चतुर्थी असू देत, दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी असू देत, नागपंचमी, होळी, प्रत्येक सणाला आमच्याकडे वालाची भाजी होते। मग त्याच्यात तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता। आम्ही शेवग्याची शेंग घालून करतो, कोणी तोंडली चिरून टाकतात, कोणी पडवळ टाकून करतात। बऱ्याच प्रकारे ही भाजी करता येते, पण आमच्या घरात आमच्या मुलांना जास्त शेवग्याची शेंग घालून ही भाजी आवडते। त्यामुळे आज ती भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। 2 दिवस आधी हे वाल भिजत घालावे लागतात। पूर्ण 1 दिवस त्याला पाण्यात भिजवायचं, त्या रात्री ते उपसून ठेवायचे। नेक्स्ट डे पूर्ण त्याला मोड येण्यासाठी जातो आणि दुसऱ्या दिवशी ती भाजी करायची। आत्ताच बाजारातून आम्ही शेवगाच्या शेंगा पण आणलेल्या आहेत। मोड आलेले वाल कोमट पाण्यात जरा वेळ भिजत घालायचे, म्हणजे सालं पटकन निघतात। ह्या भाजीसाठी आपण प्रथम हे कडवे वाल सोलून घेतलेले आहेत। ते 2 दिवस आधी मी भिजत घातले होते, त्याला काल उपसून ठेवलं आणि त्याला मोड आलेत आणि आज भाजी करायला घेतली। आज मी शेवगाची शेंग आणि बटाटा घालून भाजी करणार आहे। बाकी हे सगळं फोडणीचं साहित्य, कांदा, कढीपत्ता, शिजल्यानंतर टोमॅटो, बाकी फोडणीचं साहित्य आहे। तर आपण बघूया भाजी कशी करायची ते। सगळ्यात पहिले मी गॅस ऑन करून घेते। त्याच्यात तेल घालायचे आपल्याला। तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यावर आपल्याला मोहरी, थोडं जिरं, घालून फोडणी घालून घ्यायची। जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यात आपण कांदा आणि कढीपत्ता टाकून छान एकत्र करून घेणार आहोत। मोहरी पण छान तडतडलं पाहिजे। तर कांदा घालते। व्यवस्थित एकत्र करून कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ शिजतोय। ऍक्च्युली ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकले। माझ्या सासूबाई पण खूप छान करतात ही भाजी, पण त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे आणि माझी आजी अजून वेगळ्या पद्धतीने करायची। ही भाजी जरा चवीला अजून छान लागायची, तिच्यात चिंचगूळ घालायची, त्यामुळे ती भाजी खूप छान लागायची। त्यामुळे मी आज चिंचगूळ घालून आजीच्या पद्धतीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे। थोडं हिंग घालूया, म्हणजे जो वालाला उग्र वास असतो तो कमी होतो। आणि ही भाजी आमच्या अलिबागची स्पेशल भाजी आहे। अलिबागमध्ये तुम्ही कुठल्याही सणाला बघाल तर प्रत्येकाकडे वालाची भाजी केलीच जाते। तर कांदा छान शिजलाय, त्याच्यात मी हळद ऍड करते। आमचा दीपदया स्पेशल घरगुती मसाला, तो टाकलाय। मसाला कांद्यावर चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। छान मसाला माझा खूप छान शिजलाय, तर त्याच्यात मी हे सोललेले वाल टाकते। छान मिक्स करून घेते। वाल छान मिक्स झाले की त्याच्यात शेवग्याचे शेंगा आणि बटाटे ऍड करते। ही भाजी थोडी जास्त क्वांटिटीमध्येच आमच्याकडे बनवली जाते, कारण सगळ्यांना ती खूप आवडते, त्यामुळे ती भरपूर बनवायला लागते।
भाजी छान मिक्स करून घ्यायची. सगळा मसाला त्या वालाच्या प्रत्येक दाण्याला शेंगेला व्यवस्थित लागला पाहिजे. आता थोड्या वेळाकरता मी याच्यावर एक झाकण ठेवते आणि एक वाफ आणते. तरी 3-4 मिनिटं एक वाफ आणायची. मस्त वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. छान वाफ आली आहे आणि आपण आता पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेऊ. ही भाजी थोडंसं पाणी घालून शिजवायची. भरपूर पाणी ह्या भाजीत घालायचं नाहीये. ती वाफेवरच छान शिजली जाते. तुम्ही पाहिजे तर थोडं पाणी घालून थोडी रसभाजी पण करू शकता, पण आम्ही अशी मीडियम अशी बनवतो. एकदम रस पण नाही करत, तर मी त्याच्यात थोडं पाणी घालते. मीठ, टोमॅटो, चिंच काहीही घालण्याची घाई करायची नाही, कारण हे जर आपण घातलं तर ते वाल शिजायला खूप प्रॉब्लेम होतो. वाल पटकन शिजत नाही. म्हणून वाल पूर्ण शिजला की हे सगळं आपण त्याच्यात घालणार आहोत. तोपर्यंत ही भाजी वाफेवर शिजेल. एकीकडे माझ्या पोळ्या पण चालू आहेत. आधी येणार आहे म्हणून आधीची आवडीची भाजी चाललेली आहे. मी का सकाळी टिफिनला द्यायला त्याला काही असं मिळत नाही, त्यामुळे तो आज येणार. त्याचा एक्झाम आहे म्हणून त्याला सुट्टी लागली, तर तो येणार आहे आज. तर म्हटलं तो येणार आहे तर त्याच्या आवडीची भाजी करूया, म्हणून ह्या भाजीचा आज घाट घातलाय. आपण परत एकदा बघूया भाजी कितपत शिजली आहे. लगेच शिजत नाही ती भाजी. व्हायला साधारण 20-1 मिनिटं तरी जातात. अजून शिजायला पाहिजे. याच्यात थोडं आपण पाणी घालू. आणि 10 मिनिटं परत झाकण ठेवूया. आपण परत एकदा बघूया आता वाल शिजलेत की नाही. शेंग बटाटा शिजलाय, शेंग पण शिजली आहे, दाणा पण शिजला. आता आपण याच्यात मीठ टाकूया. टोमॅटो घालून घेऊया. म्हणजे टोमॅटो पण थोडासा नरम होईल आणि भाजी छान मिक्स करून घेऊया. टोमॅटो आत्ताच घातले त्यामुळे 2-3 मिनिटाची वाफ काढूया, नंतर मग खोबरं घालू. आता मी परत बघतीये टोमॅटो जरा शिजलंय. आता मी याच्यात खोबरं घालून घेते. खोबरं हे खवलेलं खोबरं आहे, पिसलेलं नाही. ओला नारळ आहे. हा गूळ आहे आणि हा चिंचेचा कोळ. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तुमच्या चवीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. मी माझ्या चवीनुसार टाकलंय. आम्हाला थोडं आंबट आवडतं, गोड आवडतं, त्यामुळे थोडी चिंच मी जास्त घातली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी घालू शकता. खोबरंच होता. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, पण आमच्याकडे अशीच आवडते त्यामुळे मी ह्याच पद्धतीने करते. तुम्हाला कन्सिस्टन्सी अशी थोडी रसदार पाहिजे तर तुम्ही तशी ठेवू शकता किंवा थोडी आणखीन सुकी पण करू शकता. ही थोडीशी अशी
5-1 मिनिटं शिजवायची आणि नंतर गॅस बंद करायचा. ही झाली आपली भाजी तयार. आता गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते. ही आमची अलिबागची स्पेशल भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही भाजी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा आणि माझा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.